महायुतीत मावळ तिढा कायम. भाजपच्या दाव्याने शिंदे गटात चलबिचल. राज्यातील सत्तेत एकत्र असलेले महायुतीमधील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मावळ लोकसभा मतदारसंघावरून ताणाताणी सुरू असल्याचे दिसते. 15 वर्षापासून मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यावेळी मावळमध्ये कमळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगतानाच चिन्ह सांगणे कुवीने टाळतात. त्यामुळे बारणे हे कमळावर निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. मावळ मतदारसंघातील सलग 3 निवडणूक शिवसेनेने जिंकल्या आहेत. परंतु आता शिवसेनेचे 2 गट झाल्याने भाजप आक्रमकपणे मावळवर दावा केला आहे. मावळमध्ये भाजपची सर्वाधिक ताकद असल्याचे सांगत हा दावा जोरकसपणे केला जात आहे. राज्यातील सर्वाधिक मतदारसंघ असलेले पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येतात. चिंचवडच्या अश्विनी जगताप, पनवेलचे प्रशांत ठाकूर हे भाजपचे तर उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी भाजपशी संलग्न आहेत. पिंपरी चिंचवड पनवेल या 2 महापालिकेमधील भाजपची सत्ता होती. तळेगाव, दाभाडे, लोणावळा यासह 4 नगरपरिषद भाजपकडे होत्या. शेकडो ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मावळमध्ये एकदा कमळावर निवडणूक लढवली पाहिजे. कमळाच्या चिन्हावर मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे. 15 वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आता भाजपला मिळावा अशी मागणी वरिष्ठांकडे केली असल्याचे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचा नामोल्लेख टाळत आमचा कोणालाही विरोध नाही, पण कमळ चिन्ह असावे. पक्षश्रेष्ठी ज्याला उमेदवारी देतील त्याला 2 लाख मताच्या फरकाने निवडून आणले जाईल असाही विश्वास व्यक्त केला. याशिवाय गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही मावळमध्ये कमळ फुलले पाहिजे असा आग्रह असल्याचे कर्जत येथील आढावा बैठकीत सांगितले. शिंदे आणि भाजपच्या दाव्याने महायुतीत मावळाचा तिढा कायम राहील का याची चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपले मत नोंदवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.